राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर नगर मनमाड महामार्गावरील चिंचोली फाटा येथे पलटी झाल्यानं बसमधील 45 विद्यार्थी आणि शिक्षक किरकोळ जखमी झाले। बस पलटी झाल्यानं बसमधील सर्व विद्यार्थी घाबरून गेले होते, मात्र सुदैवानं यात कुठलीच जीवितहानी झाली नाही। या अपघाताची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अपघात स्थळी धाव घेतली। राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशालेतील इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सहल गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सहल जाण्यासाठी खासगी बस करण्यात आली होती। शहरातून सहलीसाठी बस रवाना झाल्या। राहुरी शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर बस आली असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोनं बसला कट मारला। बस चालकानं डाव्या बाजूला बस घेतली असता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी साईड पट्ट्या खोदलेल्या असल्यानं पुढील चाक खोदलेल्या खड्ड्यात गेल्यानं बस अचानक पलटी झाली। यामुळे विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला। चिंचोली फाटा येथील सरपंच गणेश हार्दे, रणजित आरगडे, दौलत वरपे, अशोक टकले, दत्तू वरपे आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव केली। विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर या अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक किरकोळ जखमी झाले, तर सर्व विद्यार्थ्यांना एका खासगी बसद्वारे पुन्हा राहुरीत नेण्यात आलं। विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करून सहलीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला। हा अपघात नगर मनमाड महामार्गावरील खोदकामामुळे झाल्यानं पालकांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। नगर मनमाड महामार्गाचा ठेकेदार आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल संतप्त नागरिकांनी केलाय। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी।